वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या चंद्रपूर क्षेत्राच्या व्यवस्थापनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामगारांना होणाऱ्या छळाला, असुरक्षित पद्धतीने खाण संचालन करण्याला, भ्रष्टाचाराला आणि राष्ट्रीय संपत्तीच्या नाशाला राष्ट्रीय कोळसा खाण कामगार संघाने तीव्र निषेध केला। या प्रकरणाविरोधात संघटनेने आज मंगळवारी महाकाली कॉलरी येथील क्षेत्रीय महाव्यवस्थापकांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले। कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आणि पारदर्शक संचालनासाठी तात्काळ कारवाईची मागणी आंदोलकांनी केली आहे। हे आंदोलन इंटक नेते के सिंग यांच्या नेतृत्वात करण्यात आले। की इथली जे प्रबंधन आहे हे खूप मगरूर झालेली आहे। यांचं फक्त एक काम राहिलेलं आहे, ते आहे करप्शनला कसं वाढवायचं, त्याला कसं पोषक करायचं। कोणताही काम घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त करप्शन पाहायला मिळणार। 30% मिनिमम आणि 50% बिलोपर्यंत ते काम ठेकेदार घेतात। त्या ठेकेदारांना नियमप्रमाणे 8 ते 10% कमिशन द्यावे लागते। हे नोन फॅक्ट आहे। तो 10% कमीत कमी प्रॉफिट घेऊन जाणार। 20% हे झाला ब्याज, 25%, 40% जर बिलो काम घेतला तर 100 रुपयाचं काम 60 रुपये, 25% कमिशन, मग काय याला 40-45% त्याला भेटते। त्याच्यामध्ये 100 रुपयाचं काम करायचं आहे, कसं होऊ शकणार? 5 वर्षात 6 वर्षात 3दा रोड बनला आहे आमच्या दुर्गापूरच्या, 3दा। जिथे नाही पाहिजे तिथे सिमेंटच्या 2 फीटचा रोड जिथे नाही पाहिजे, आणि आमचे जे वर्कर जिथे राहते तिथे ड्रेनेज क्लीन होत नाही। तिथे जे टँक आहे त्याच्यामध्ये काम होत नाही, कारण तिथे पैसा नाही भेटू शकणार त्यांना। आमचे एम्प्लॉई जेव्हा मी आंदोलन करतो, दवाखान्यामध्ये आंदोलन झालं होतं, पोल्युशन लेके 4 लोकांचं ट्रान्सफर, सस्पेन्शन, रेती चोरीमध्ये जेव्हा आंदोलन केलो तेव्हा 2 सस्पेंड, 2 ट्रान्सफर। हे खूप वाढलेलं आहे, दादागिरी, डर पैदा करे। याच्या विरोधात एक छोटासा आंदोलन 41 वर्षात पहिल्यांदा इतकं छोटं आंदोलन आपला बात ठेवायसाठी, आपली बाजू ठेवायसाठी आप लोकांना